भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे ऐन उन्हाळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गावात पाणी असूनही नियोजनाअभावी नागरिकांना गेल्या 15 दिवसांपासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। या समस्येनंतर संतप्त गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने थेट सार्वजनिक विहिरीचा पंचनामा केला आहे। या गंभीर परिस्थितीवर आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावर माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर लोखंडे यांनी प्रशासनावर सडकून टीका केली आहे। पहा त्यांची ही थेट प्रतिक्रिया। आज दिनांक 17/6/2026 रोजी आम्ही आपल्या सरकारी विहिरीवर आलो। गावाला जवळपास 15 दिवस प्यायला पाणी मिळत नाही आणि ग्रामपंचायतचा अपयश असं आहे आपल्या की या ठिकाणी पाणी मुबलक असताना ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे। या ठिकाणी तलाठी ग्रामसेवक येऊन आज पंचनामा केला तर या ठिकाणी जवळपास 7-8 फूट पाणी विहिरीमध्ये आहे आणि आता पाण्याचा उपसा झालेला आहे। जवळपास 7-8 फुटावरून चालू बोर आहेत सगळे। हे पूर्ण ग्रामपंचायतचा अपयश आहे की ते गावाला पाणी पाजू शकत नाही। यासाठी आज सर्व शेतकरी या ठिकाणी जमा झालेले। सत्य परिस्थिती काय आहे ती तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या निदर्शनात आणून दिली, परंतु ग्रामसेवकसुद्धा थोडं राजकारण करतायत। त्यांनाही गावाशी काही घेणं देणं नाही। कोणतंही पाईपलाईन करण्यासाठी किंवा दुरुस्ती काही खराब असेल कुठं ते दुरुस्ती वगैरे कोणतंच केलेलं नाही। आणि हे जे पाणी चालू आहे आता या सरकारी विहिरीचं हे प्रायव्हेट कोणातरी शेतकऱ्याकडे चाललं आहे। हे ग्रामपंचायतनं त्यांना विकलं का काय केलं हे आता ग्रामसेवक अजून सध्या कोणाला सांगायला तयार नाही। आणि गाव बगर पाण्याचं आहे। जवळपास 15 दिवस गावात पाणी येत नाही अशी शोकांतिका आहे ग्रामपंचायतची। अपयश आहे ग्रामपंचायतचं की ते गावकऱ्यांना पाणी पाजू शकत नाही। अशा प्रकारे मूलभूत सुविधांसाठी राजकारण आणि ढिसाळ कारभार होत असल्याची चर्चा परिसरात आहे। या प्रकरणाची प्रशासनाने तातडीने खात्री करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।